सोबत असतील प्रसाद परब समजे मुंबईवरनं खास या स्पर्धेला रोचक बनवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये असणार आहेत। सर, समालोचन कक्षामध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू सो मच ओमी। ओमी पेशाण एक आरजे आहे, रेडिओ जॉकी आहे आणि आज आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही त्यांचं समालोचन सुद्धा ऐकणार आहात। या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आमच्यासोबत ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत। तर हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना। सामना इथे सुरू होतोय कारण थोडासा उशीर झाला आहे। पेनल्टी खूप महत्त्वाची होती कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये डिसिप्लिन हे महत्त्वाचं असेल। तुम्हाला डिसिप्लिन पाहायला मिळालं। ताबडतोब पंचांनी निर्णय घेतला, आयोजकांनी निर्णय घेतला की एक चेंडू कमी करण्यात आलाय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी। नक्कीच आणि पंचांनी सुद्धा तितकंच भान राखून सांगितलंय की एक चेंडू आता फलंदाजी करणाऱ्या संघाचा कमी करण्यात आलाय। म्हणजे 29 चेंडूची पहिली इनिंग असणार आहे। पहिला डाव 29 चेंडूचा पाहायला मिळणार आहे। शिस्त, नियम आणि नियमांचं पालन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसांमध्ये आपण पाहत आलोय। या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस उजाडलाय। चौथ्या दिवसाची सूर्याची किरण जशी पडली, सामन्याला मात्र सुरुवात होते। तर प्रथमेश गोसावी पहिलं षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंडकडून सज्ज होईल आणि त्याला सामोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला अभिमान सानप। ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। सामना सुरू होतोय। पहिले षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंडकडून प्रथमेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ब्युटिफुल बॉल, अप्रतिम चेंडू, ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडूला पिचिंग केलं आणि हलकासा स्विंग सुद्धा ओम पाहायला मिळतोय, जेणेकरून लेफ्ट आर्म बॉलरची जी कॅपॅसिटी असते, त्यांची जी स्ट्रेंथ असते, स्ट्रेंथ तुला पाहायला मिळाली आणि पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर बॅट्समनला इन्व्हाइट करतायत। नक्कीच बॅट्समनला सोडणारा चेंडू, फलंदाजाला सोडणारा चेंडू पाहायला मिळाला आणि ही लेफ्ट आर्म गोलंदाजी स्ट्रेंथ असते सर, आणि हवेचा सुद्धा फायदा घेतो या ठिकाणी लेफ्ट आर्म गोलंदाज। प्रथमेश पुन्हा एकदा रिव्हरचा अप्रतिम नजराणा, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पण फटक्याचं कौतुक निश्चितच व्हायला हवं। त्याला माहिती आहे की चेंडू लेगस्टिकच्या ऑफस्टपच्या थोडासा बाहेर आहे। अशा मोमेंटला रिव्हर्सचा पवित्र अटेम्प्ट करत असताना चेंडू बरोबर बॅटवर फुल टॉस करून घेतला आणि खूप चांगला रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला आणि तोपर्यंत एक धाव खातं इथे उघडलं जात आहे। प्रथमेशचा पहिला चेंडू पाहिला होता की ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, म्हणजे चौथ्या पाचव्या स्टंपवर गोलंदाजी करतोय आणि त्याच अंदाजाने रिव्हर्स स्वीपचा स्वीट फटका लगावला होता फलंदाजाने। फुलटॉ चेंडू इनसाइड एज, बॅटची आतली कड घेऊन चेंडू मागे जातोय। थोडासा लोअर फुलटॉ चेंडू होता। फलंदाज पंचांकडे कुठल्याही गोष्टीची ते मागणी निश्चितच करतायत। पंचांकडे अपील केलं गेलंय, त्यांचं असं म्हणणं आहे की चेंडू ओव्हर द वेस्ट आहे, त्यामुळे हा तिसरा निर्णय त्यांनी तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय की त्यांना ते चेक करायचंय की चेंडू ओव्हर द वेस्ट आहे की नाही। येस प्रशांत। निश्चित प्रसाद, खूप चांगलं समालोचन तुम्ही या ठिकाणी करताय, परंतु मैदानामध्ये जे खेळाडू आहेत जे दोन्ही बाजूला मी सांगेन दोन्ही संघाला किन्नर घालायची नाहीये। आता पंचांनी मला वाटतं ते सांगितलेलं आहे। गेले 3 दिवस अशाच प्रकारे याच नियमामध्ये आपण ही स्पर्धा खेळतोय। मनाली ब्रदर्सचा जो संघनायक आहे त्यांना विनंती आहे आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे, फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे, किट घेऊन जायचं आहे। सिरसा स्पोर्ट प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी 2021 मध्ये मनापासून आपलं स्वागत आहे। प्रसाद परब एक पुन्हा एकदा आपल्याबरोबर जॉईन होत आहे। तर तिसऱ्या पंचांचा अमर साठे यांचा निर्णय आला की चेंडू ओव्हर द वेस्ट आहे, त्यामुळे बॅट्समनने जो रिव्ह्यू कॉल केला होता तो सक्सेसफुल झाला, त्यामुळे निश्चित त्यांना अजून एक रिव्ह्यू डेफिनेटली मिळेल। नो बॉल कॉल केले पंचांनी कारण चेंडू ओव्हर द वेस्ट आहे। राईट डिसिजन फ्रॉम अंपायर। आणि एक नामी संधी असेल सर आता फलंदाजाकडे मोठा फटका लगावण्याची। पहिल्या षटकामध्ये प्रथमेशवरती आक्रमण होणार का बघावं लागेल, हा चेंडू सांगून जाईल। हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, फलंदाजाला जणू काही रीड करतायत, फुटवर रीड करतायत, तशी गोलंदाजी करतायत। स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, थोडंसं अँगल चेंज केलं चेंडूचा, बॅक ऑफ द हँड चेंडू फेकण्यात आला आणि चेंडूची गती ज्याप्रमाणे कमी झाली, थोडासा लोअर फुलटॉ चेंडू होता, थोडासा बॅटच्या समोर पडला आणि हलकासा बॅटच्या खालून निघून जातोय डॉट बॉल। जो अंदाज बांधला होता फलंदाजाने त्या अंदाजाच्या विपरीत गोलंदाजी करतोय प्रथमेश। पुन्हा तर स्विंग केलं चेंडू, फिंगर रोल केले होते पण चेंडू ऑप्शनच्या थोडासा किंचितचा बाहेर पायाला ब्रश होऊन मागे निघून जातो गलीमध्ये आणि तोपर्यंत मिळते ती संघाला लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते धाव फलकावर, ते एकूण 3 धावा। ओमी गोलंदाजीमध्ये खूपच प्रावीण्य पाहायला मिळते, अप्रतिम टप्पा, अचूक दिशा आणि ज्याप्रमाणे संघाने निर्णय घेतला की प्रथमेशला पहिले षटक द्यावं त्याप्रमाणे तो गोलंदाजी सुद्धा करतोय, विश्वासार्थ ठरवतोय आपल्या कप्तानचा। ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, स्लाइस केलं स्वतःला तिथे स्ट्रेच करत असताना चेंडू ते कव्हर करतायत आणि तोपर्यंत मिळते ती संघाला एक धाव। चांगलं षटक, पहिलं षटक या ठिकाणी बघायला मिळते प्रथमेशकडनं। सर एक चांगली गोलंदाजी करतो, ज्या प्रकारे त्याचे शरीर यष्टी आहे, असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये हवेचा वेग जसा प्रकारचा आहे त्या वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय प्रथमेश। प्रथमेश गोसावी इमिडिएट स्टिकवर चेंडू, यस इट इज, आणि पंचांकडे अपील केल्यानंतर पंचांनी ताबडतोब अपील उचलून धरले आणि पहिलं यश मिळतंय ते संघाला, पहिलं यश मिळतंय ते प्रथमेशला, फलंदाज बाद।
ऑफिस आपण बघतोय या स्पर्धेतलं तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक 41,111 आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य गहिनाथ शिरसाट यांच्या वतीनं या ठिकाणी हे पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मान्यवरांचं या ठिकाणी मंचावर मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सर, ताकडगाव संघाच्या प्रत्येक षटकारासाठी मान्य श्री कांबळे सरांकडनं 100 रुपयांचं पारितोषिक आहे. ताकडगाव संघाच्या प्रत्येक षटकारासाठी कांबळे सर यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक आहे. मैदानामध्ये अप्रतिम असा सामना रंगतोय. ज्या प्रकारचे प्रथमेशची गोलंदाजी पाहायला मिळाली, पहिल्या षटकामध्ये वारंवार त्याने पायावर भेदक मारा करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या वेळा चेंडू पायावर जाऊन आदळला, परंतु त्यावेळी अपील केली नव्हती पंचाकडे. परंतु या मागच्या चेंडूवरती ज्या प्रकारे अपील झाली आणि पंचांना वाटलं की हा फलंदाज बाद आहे, पहिल्या विकेटचा पतन होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्ट्राईक एंडला मयूर. राजेश सोरटेच्या जबरदस्त आक्रमण, समोरच एक्झिक्यूट केलं चेंडूला आणि चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होता एक्झॅक्टली स्क्रीनच्या समोर. सीमारेषा बाहेर दणदणीत सणसणीत फटका, चौकार. मगाशी जेव्हा प्रशांतने जेव्हा इंटरव्ह्यू घेतले कॅप्टनने आवर्जून उल्लेख केला की काही मोठे चेहरे नाही आहेत, पण हा एक चेहरा लपला होता जो आता तुम्हाला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरुद्धच आक्रमण पाहायला मिळते मयूरकडून. चौकार. ओ ब्युटिफुल बॉल, ब्युटिफुल बॉल. दिस इज द स्पेशालिटी ऑफ राजेश सोरटे. हीच त्याची ओळख आहे, हीच खासियत आहे. चेंडू काय स्विंग करण्याची ताकद ठेवतो बघा. थोडासा ओव्हरपिच डिलिव्हरी होती, बॅट्समन मागे गेला, जागा बनत होता, पण झपकन चेंडू बाहेर व्हायला आणि जाऊन कीपरच्या हातामध्ये तो जाऊन सामावतोय. ब्युटिफुल बॉल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज मयूरचा. यावेळी मात्र अंगाचा वेध घेणारा चेंडू आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. दुसऱ्या विकेटचा पतन. राजेश सोरटे आल्या आल्या ब्रेक थ्रू देतोय आपल्या संघाला. आळंदीचा संत ज्ञानेश्वर संघ. हो, किंचितचा लेग स्टिकचा थोडासा बाहेरून चेंडू निघून जातोय. जय पवार सिग्नल करतायत आमच्या गुणसंख्या लेखकाकडे. चेंडू हा वाईड आहे आणि धावसंख्येत होते ती भर धावसंख्या धावफलकावर. अजूनही एकेरी अंकामध्ये एक चौकार निश्चित झाला होता, पण तरी सुद्धा धावसंख्या अजूनही एकेरी अंकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना राजेश सोरटे बॉलिंग मार्कवर. स्विंग पाहायला मिळालाय, बघतोय खूप चांगला चेंडू, हलकासा स्विंग. मगाशी मी कौतुक करेन ते म्हणजेच मयूरचं ऑन द राईज बॅक टू द बॉलर त्याच्या समोर एक्झिक्यूट करणं. तेवढा तो इझी नव्हता फटका, पण तो एक्झिक्यूट केला. पण राजेश सोरटेकडे लगेच उत्तर होतं. 2 चेंडू फक्त घेतले त्याने आणि पुढच्या चेंडू त्याला त्रिफळाच्या स्वरूपात त्याने बाद केलं. वारंवार कमबॅक करण्यामध्ये महारत प्राप्त आहे राजेश सोरटेला आणि त्याच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी या षटकामध्ये करून दाखवतायत राजेश सोरटे. आपल्या नावार रूप खेळ आणि लेग बाईटचा इशारा येतोय पंचाकडनं. एक धाव निश्चित रूपाने दोन्ही फलंदाजाकडून पूर्ण करण्यात येईल. धावसंख्या धावफलकावर 10 धावा दुहेरी अंकामध्ये. फलंदाज तुम्ही पाहतात ओपनिंग पेअर बॅक टू द पवेलियन, अभिमान आणि मयूर बॅक टू द पवेलियन. त्यानंतर मोहन आणि त्याच्यासोबत आता अजित आलाय, अजित सानप आहे मैदानावर. राजेशचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू, इन स्विंग पाहायला मिळतोय. बोथ साईडची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. तो इन स्विंग सुद्धा करतोय, आउट स्विंग सुद्धा करतोय, लेग ब्रेक सुद्धा आहे, ऑफ ब्रेक सुद्धा आहे आणि इथूनच तो संभ्रमात टाकतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, पण नंतर एक शिस्तबद्ध गोलंदाजी, पूर्णपणे जखडून ठेवणारी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतात. व्हेरिएशन्स पाहायला मिळतात आणि पूर्णपणे बॅकफुटवर ढकललंय. पहिल्या षटकाखेर आपण धावसंख्याची बघितली होती, त्यावर धावसंख्या होती 4. या षटकात एक चौकार आलाय, फक्त 6 धावा मोजल्यात आणि त्याच्या अगेन्स्ट त्याने तुम्ही पाहतायत एक विकेट सुद्धा आपल्या संघाला मिळून दिले. खूप चांगली गोलंदाजी राजेश सोरटेची. नक्कीच. आणि राजेश सोरटेकडे विविधता आहे सर गोलंदाजीमध्ये, म्हणून त्याने अनेक काळ झाले टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपल्या नावाचा बोलबाला कायम ठेवला आहे आणि
तोच आज पिंपळगाव टप्प्याच्या या मैदानामध्ये सिरसा चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून दाखवण्यात आलंय आणि कौतुक केलं पाहिजे आयोजकांचं. अमोल भाऊ सिरसाट असतील, काय मांदियाळी टेनिस क्रिकेट जगतातले नामवंत तारे सितारे आज या मैदानावरती दाखल झाले आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक मोठे उलटफेर याच मैदानावरती पाहायला मिळाले होते. ट्रायडेंट नवी मुंबई संघाने जे उलटफेर करून दाखवले आहेत. यानंतरचा होणारा सामना मनाली ब्रदर्स नागपूर आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज संघ आळंदी या संघामध्ये विशेष बाब म्हणजे सर्वच्या सर्व महाराज मंडळी, हरिभक्त पारायण कीर्तनकार मंडळी समाविष्ट असणार आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होते. तिसरा फ्रेश गोलंदाज संघनायकाने वापरलाय. विजय खडके येतात गोलंदाजी मार्गवर. स्ट्राईक एंडला आपण बॅट्समन बघतोय. अजित, चेंडू हवेमध्ये, लीडिंग एज, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली, अँड आउट, बॉल अँड कॉट, फलंदाज बाद. पहिल्याच चेंडूवर गोलंदाजी करत असताना समोरच्या फलंदाजाला भाग पाडलं एक चुकीचा फटका खेळण्यासाठी, आणि तो फटका जो फसला होता तो स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल टिपत असताना पहिलं यश, वैयक्तिक पहिलं यश आणि संघाला मिळून दिलं ते तिसरं यश गोलंदाज या षटकामध्ये विजय खडकेने. परंतु आता या संघाची परिस्थिती थोडीशी डळमळीत पाहायला मिळते. फक्त धावसंख्या 10 फलकावर 10 आणि तब्बल 3 गडी बाद झालेत. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत मला असं वाटतं थोडंसं चुकीचा ठरलाय. हो, नक्कीच सर, कारण विकेटांची पडझड होताना पाहायला मिळते. प्रत्येक षटकामध्ये एक गडी बाद होतोय. हो, ब्युटिफुल बॉल, खूप चांगला चेंडू, फुलरलेनचा चेंडू होता. थोडंसं फंबल, मिडॉनला क्षेत्ररक्षक तिथे वेगाने येत होते लॉंग ऑन वरून, आणि चोरट्या स्वरूपाची एकदा इथे अंकित केली. धावसंख्या पुढे सरकली 11 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिले षटक प्रथमेश आपण पाहिलं, खूप चांगली गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं, आणि या षटकात फक्त 4 धावा खर्च करत असताना एक गडी सुद्धा त्याने बाद केला. त्यानंतर आपण राजेश सोटेचं षटक बघितलं, एक चौकार आला, 6 धावा खर्च केला, एक गडी बाद केला, आणि या षटकात सुद्धा विजयने सुरुवात चांगली करून दिली आहे. त्याने सुद्धा आपल्या संघासाठी एक गडी बाद केलाय. रायडर किंग ताकडगाव संघाची मात्र पडझड थांबवावी लागेल. कुठल्या ना कुठल्या फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारावं लागेल, आक्रमण करावं लागेल, आणि कोणता फलंदाज आता आक्रमण करेल हे सुद्धा बघावं लागेल, कारण गोलंदाजी सुद्धा तितकीच भेदक होताना पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आतापर्यंत सर्वच गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश, दुसऱ्या षटकामध्ये राजेश सोरटे, आणि तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. विजय, हो, खूप चांगला चेंडू होता, पण तेवढंच चांगलं एक्झिक्युशन. काय गॅपमध्ये फटका आहे, आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा रेषेवर पंच सिग्नल करतात. नो बॉल अँड 4 रन. देसाई युनायटेड ग्रुप बद्दल बोलायचं झालं, मानाचा करंडक नुकताच काही दिवसापूर्वी पार पडला, आणि त्या स्पर्धेमध्ये देसाई युनायटेड संघाचं प्रदर्शन तितकंच चांगलं राहिलं होतं. अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणारा हा संघ देसाई युनायटेड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा विजय. राजूसाठी हा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय मिड ऑफचा, आणि आउट. नो बॉल. इथे मात्र मगाशी चेंडू आपण बघितलं, नो बॉल होता, आणि पंचांनी ताबडतोब तिथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते की फ्री हिट सुद्धा डिसिजन दिलं होतं. त्यामुळे हा चेंडूवर फलंदाज बाद नसणार आहे. एक धाव मिळते, आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धाव फलकावरती 17 धावा. संधी असेल तर संधी होती, आणि संधीचं सोनं करावं लागेल, कारण फ्री हिटवरती बाद झाले होते फलंदाज, त्यामुळे त्यांना बाद देण्यात नाही आला. परंतु बघावं लागेल, आता ही नामी संधी चालून आलंय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, चांगला फटका डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला, पण त्याला बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेच्या बाहेर. पंचांचा इशारा, चौकार. आणि या षटकामध्ये जर बघितलं सर तर सर्वच काही होताना पाहायला मिळेल. आपण या षटकामध्ये चौकार बघितला, या षटकामध्ये एक नो बॉल बघितला, पुन्हा एक वेळ कॅच सुटताना बघितली, आणि त्यानंतर चौकार जाताना पाहायला मिळाला. या षटकामध्ये सर्व काही घडताना पाहायला मिळतंय. समीकरण जुळून येत आहेत.
नाही, मगाशी एक आपण शब्द जो उच्चारला की आपण म्हटलं की नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो चुकीचा ठरतोय की काय असं वाटत असताना तिथून मात्र थोडंसं सामन्यामध्ये थोडी कलाटणी पाहायला मिळते. 10 धावसंख्येवर 3 गडी बाद आणि आता मात्र धावसंख्या 21 धावा. गुड बॅटिंग. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड डिलिव्हरी. वाईड यॉर्कर हाता आलाय आणि चांगलं उत्तर दिलंय मागच्या चौकाराचं या षटकामध्ये गोलंदाज विजय खडकेने. चांगली गोलंदाजी करतोय, चांगलं कमबॅक करतोय. धावसंख्या या षटकात आतापर्यंत खर्च झाले ते 11. 1 गडी बाद केले, 5 चेंडू फेकले गेलेत. निर्णायक चेंडू या षटकातला. आणि हेच क्रिकेट आहे सर. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं तर खास करून टेनिस क्रिकेट हे खूप लवकर बदलतं. प्रत्येक षटकामागे बदलत जाणारं क्रिकेट म्हणजे टेनिस क्रिकेट. पुढचा चेंडू फुलटॉस आहे. ऑनसाईडला प्लेसमेंट खूप चांगली आहे. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर नाही आहेत. खूप मोठी मशक्कत करावी लागते. चेंडू जोपर्यंत कव्हर केला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होत आहेत. मिड विकेटला खेळाडू येतोय वाईडी स्ट्रॉंग ऑनला. या 2 क्षेत्रामध्ये चेंडू ते कव्हर केला जातो तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि 2 या धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या अंकित झाली आहे ती एकूण 3 षटकाच्या जवळजवळ समाप्तीनंतर त्या 23 धावा धावफलकावर. सरासरीचा जर उल्लेख केला ओम तर 7.66ची गती राखली आहे पण त्यासाठी 3 गडी गमवावे लागलेत. ते रायडर स्कॉटलंड किंग क्रिकेट क्लब तागडगाव या संघाला, ज्या संघाने नाणेफेक जिंकून आपण मगाशी ऐकलं बरं जेव्हा प्रशांतने त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, प्रशांतने हितगुज केली तेव्हा त्यांनी सांगितलं की नाणेफेक जिंकून फलंदाजी करायची आहे आणि चांगली बॅटिंग करायची आहे. या अगोदर सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये खेळलो त्यामुळे आमच्याकडे अनुभव सुद्धा आहे आणि त्याचबरोबर यावर्षीचं आयोजन जे केलंय त्याने भरपूर प्रशंसा सुद्धा केली आयोजकांची. आणि नक्कीच सर, आणि या मैदानावरती लो स्कोरिंग मॅचा होताना आपण पाहिल्या. कालच्या सामन्यामध्ये जर बघितलं बाबानाक संघाने टार्गेट डिपेंड केलं होतं. शेवटच्या षटकामध्ये रोहित परब जो नाशिकचा गोलंदाज आहे त्याने सुंदर गोलंदाजी करून टार्गेट डिपेंड केलं होतं. प्रज्जत अंबिरेच्या 3 चेंडू बॅटला सुद्धा लागू दिले नव्हते. आज सुद्धा तसेच सामने आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच पहिला सामना वन साईड झाला परंतु येणारे सामने चांगले रंगतदार होतील अशी प्रेक्षकांना आशा आणि अपेक्षा सुद्धा आहे. पण एका गोष्टीचं मी कौतुक करेन की पप्पू रामगडे सामना सुरू होण्याच्या अगोदर माझ्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा सांगितलं की माझ्या स्थानिक खेळाडूंना घेऊन मी खेळतोय. मला जो काही विश्वास आहे या खेळाडूंवर आहे. हार जीत तर होतच असते पण एक चांगला अनुभव या स्पर्धेचा आम्हाला घेता येईल. चांगल्या संघासमोर आम्हाला खेळायचं आहे त्यामुळे त्या संघासमोर खेळत असताना आमच्या काय चुका झाल्या किंवा आमचे काही प्लस पॉईंट असतील याच्यावर आम्ही अभ्यास करू आणि पुढच्या वेळेला आम्ही मोठ्या ताकदीने उतरू हा प्रयत्न आमचा असेल. मात्र आवर्जून उल्लेख केला पप्पू रामगुडे. नक्कीच सर, आणि पप्पू रामगुडे यांचं मला एक गोष्ट आवडली की इन्व्हेस्टमेंट ते आज करतायत. जी आज इन्व्हेस्टमेंट करतायत ती पुढे ना कुठं त्यांना त्याचं यश मिळेल, फळ मिळेल नक्कीच. चौथं षटक घेऊन गोलंदाज पुन्हा राजेश सोरटे सेकंड स्पेलमध्ये येतोय. पहिला चेंडू हवेमध्ये फटका बघायचा आहे. क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत आणि झेल होणार का? व्हॉट कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. काय झेल टिपलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये तो उभा होता. काय कॉन्सन्ट्रेशन होतं ओमी. चेंडूवर बारीक नजर, आपली जी पळण्याची जी गती आहे, बॉडी बॅलन्स आणि त्यानंतर फिनिश केला. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. खूप सुंदर झेल सर. या कौतुक केलंच पाहिजे या झेलचं. ज्या प्रकारे हा झेल संपूर्ण केलाय क्षेत्ररक्षकांनी. पुन्हा एकदा आपण या मॅचच्या दरम्यान सुरुवातीला जो थरार आहे, जो रंगतदार अशी स्थिती आहे तिकडे जातोय परंतु यानंतर होणारा जो सामना आहे मनाली ब्रदर्स, आपल्याला हा शेवटचा कॉल असेल. आपण या ठिकाणी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला सज्ज राहायचंय टॉससाठी. मनाली ब्रदर्स नागपूर संघाने कृपया मंचकाजवळ येऊन आपली रिपोर्टिंग करायची आहे. मनाली ब्रदर्स नागपूर संघ, तुम्हाला शेवटचा कॉल आहे. नरसिंग पालमपल्ली, मी तर म्हणे नरसिंग आहे तो धैर्यसिंग आहे. त्याने धैर्य दाखवलं, त्याने जिद्द दाखवली, त्याने चिकाटी दाखवली, त्याने विश्वास दाखवला की मी घेऊ शकतो हा झेल. आज मी बाउंड्री लाईनवर का सेट झालो आहे, कॅप्टनने मला बाउंड्री लाईनवर का पाठवलं आहे, जेणेकरून तिथे येणारी जी झेल आहे ते मला कव्हर करायची आहे आणि तो त्याचा प्रयत्न नरसिंगचा अप्रतिम झेल टिपला आहे आणि कॅच ऑफ द मॅच म्हणायला काही हरकत नाही आहे. एवढा सुंदर झेल पाहायला मिळाला. नक्कीच सर, नरसिंग चित्त्याच्या चपळाईने झेलवर जाऊन झेल पूर्ण केला होता आणि देसाई युनायटेड संघाचा एक वेगळा आत्मविश्वास मानाच्या करंडकापासून दिसतोय. मानाचा करंडक जो पुण्यामध्ये झाला होता त्यामध्ये सुंदर प्रदर्शन राहिलं होतं देसाई युनायटेड संघाचं. न्यू बॅट्समन ॲट नंबर 6 मुदस्सर स्ट्रायकिंग एंडला. तिसरा क्रमांकाचा फलंदाज ऑन साईडला स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षक डीपमध्ये पेट्रोलिंग करतायत. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावेवर समाधान. राजेश सोरटे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद, कुवत आणि क्षमता ठेवतो. मोठ्या मोठ्या संघामध्ये आपण त्याला आवर्जून पाहतो. प्रतीक स्पोर्ट्स पुणे असो, डिंगटॉंग असो, अशा मोठ्या मोठ्या संघामध्ये वर्णी लागते पण आज मात्र आपल्या काही स्थानिक खेळाडूंना घेऊन तो खेळतोय स्पर्धेमध्ये. हो, पुन्हा तर स्विंग करण्यापर्यंत खूप चांगला चेंडू. चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झाले पंच बघतायत जय पवार आणि सिग्नल ताबडतोब आलाय. लेग बाईज, एक धाव मिळते. इथे फलंदाजांना संधी देत नाही अजिबात राजेश मोठे फटका खेळण्याची. एकमेव चौकार जो व्हेरी फर्स्ट बॉलवर पहिल्या षटकामध्ये त्याच्या पाहायला मिळाला पण त्यानंतर अजिबात संधी ओमी त्यांना दिली नाही आहे कुठल्याही फलंदाजाला आणि खास करून त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिलेत. कालांतराने
जेव्हा इंटरव्हल्स होतात त्या इंटरव्हल्समध्ये ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून दिलेत. नक्कीच सर, आणि सुंदर गोलंदाजी करतोय, कठीण एंडकडनं गोलंदाजी करतो. हाही चेंडू जर पाहिला तर पायावर जाऊन आदळतोय. पंचाकडे जरूर अपील नाही झाली, लेग पाईचचा इचारा येतोय पंचाकडनं. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. बॅटमधनं खूप कमी धावा पाहायला मिळतात. आपण जर पहिल्या या षटकामध्ये आतापर्यंत बॅटमधून एकमेव धावा आली आहे, एक विकेट आहे, 2 धावा आतापर्यंत ज्या अंकित झाल्या त्या मागच्या 2 चेंडूवर, त्या सुद्धा लेग बायच्या स्वरूपामध्ये. हो, चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, ब्युटिफुल बॉलिंग. काय गोलंदाजी केली. राजेशच्या फिंगरचा जो तो अभ्यास केला, पुन्हा त्या लेग बायचा सिग्नल पंचांचा फिंगरचा अभ्यास केला, तो नेहमीच आपण पाहतो की एक लेग ब्रेक, एक हलकासा आउटस्विंग टाकणारा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. कधी तो इनस्विंग सुद्धा जातो. मागच्या षटकाचा शेवटचा जर चेंडू जर तो बघितला तो हलकासा इनस्विंग होता, फलंदाज न कळणारा. सो गुड बॉलिंग, अजून एक चांगला चेंडू, ब्युटिफुल बॉल. राजेश सोरटेच्या षटकामध्ये 2-3 चेंडू बॅटला लागलेले जर सोडले तर सर्वचे सर्व चेंडू अंगाला किंवा पायाला लागलेले आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. या षटकात अत्यंत माफक धावा. तिसरं षटक लाभदायक ठरलं मी म्हणेन डेफिनेटली, म्हणजेच रायगड स्कॉटलंड किंग क्रिकेट क्लब या संघासाठी, कारण त्यांनी या षटकामध्ये 11 धावा अंकित केल्या होत्या, पण या षटकात खूप कमी धावा. आपण जाऊया पुन्हा प्रशांतकडे. शुक्रिया परब, जिस तरह से अब मुकाबला चल रहा है, थोड़ा सा धीमा खेल, बल्लेबाजों की तरफ से अच्छी गेंदबाजी भी हो रही है, उस तरफ हमारा ध्यान रहेगा. लेकिन जो अगला मैच है उस मैच के लिए दोनों टीमें तैयार आहे टॉस के लिए. दोन्ही संघांना विनंती आहे आपण डाव्या आणि उजव्या बाजूला घ्यायचं आहे. रायगड स्कॉटलंड संघासाठी ही सूचना आहे की तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला 1 चेंडूची पॅनल्टी आहे, त्यामुळे या षटकात तुम्हाला फक्त 5च चेंडू मिळणार आहेत खेळण्यासाठी. शेवटचे 5 चेंडू, धावसंख्या 27, 4 गडी बाद. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय जो घेतला तो थोडासा मात्र आता संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. सरासरी अत्यंत माफक आहे. 6.75 ची गती ठेवली अनिल, आणि फक्त धावसंख्या 27 धावा धावफलकावर. निर्णय षटकात रोहन खरत. स्ट्राईक मुदत सर. हा चेंडू, काय स्विंग केलाय, जबरदस्त चेंडू स्विंग झालाय, पण पंच सिग्नल करतात वाईट बॉल. चेंडू टप्पा पडल्यानंतर जवळजवळ पाऊण फूट बाहेर वळलाय तो, एवढी जबरदस्त स्विंग होता या चेंडूमध्ये, पण वाईटचा सिग्नल. धावसंख्या 28, 4 गडी बाद. निर्णायक षटक म्हणणार नाही, पंचक आहे. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक जज करतोय डीप मध्ये, आणि फलंदाज बाद. अप्रतिम झेल, आणि अजून एक धक्का लागतोय. 5वा गडी तंबूत परतलाय, तो म्हणजेच रायगड स्कॉटलंड क्रिकेट क्लब तागडगाव या संघाचा. पंचक तुम्हाला पाहायला मिळेल, कारण एक चेंडूची पॅनल्टी लागली आहे. डिसिप्लिन प्रत्येक स्पर्धेमध्ये किती महत्त्वाचं आहे तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते. ते शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी पिंपळगाव टप्पा या स्पर्धेमध्ये. रोहन, अजून एक चांगला स्विंग, हलकासा स्विंग, जास्त गती नाहीये, पण अप्रतिम फेक. 22चा सिग्नल पंच सिग्नल करत असताना, आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफरक अनिल मला सांगतात अंकित झाले ते एकूण 29 धावा. 29, लॉस ऑफ 5 इन द लास्ट ओव्हर. एकूण 5 गडी बाद. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी. अपकमिंग टॅलेंट, अपकमिंग यंगस्टर छाप सोडत असताना रोहन खरत. काय गोलंदाजी केली आहे, काय अचूक टप्पा आहे, आणि पूर्णपणे डॉमिनेट करत असताना या बॅट्समन्सना. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू भरपूर बाहेर निघून जातोय. राईट डिसिजन फ्रॉम फैयाज. पंचांच्या भूमिकेत 2 ऑफिशियल, 2 ग्रेट क्रिकेटर्स. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. जय पवार, फैयाज. गुड विकेट रोहन. हा चेंडू हलकासा इनस्विंग होतोय. काय व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. लेग ब्रेक, ऑफ ब्रेकची दोन्ही प्रकारची गोलंदाजी या षटकात पाहायला मिळाली, आणि इम्प्रेस केलंय या नवोदित खेळाडूने. काय गोलंदाजी केली आहे रोहन खरत. निश्चित म्हणे की येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू एक वेगळी छाप सोडेल, आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा निर्माण करेल, आणि आपल्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पडेल. एवढी जबरदस्त गोलंदाजी नाजिम रोहन खरत. गुल्लीचे कुठं ना कुठं प्रभावी दिसतो त्याच्यावर. यावेळी दिवसासाठी मात्र केलाय. फटका केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी सीमारेचे पार 4 धाबे करता. धावा आणि
35 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय ते म्हणजेच देसाई युनायटेड ग्रुप पिंपरी चिंचवड पुणे या संघासमोर. कौतुकास्पद कामगिरी, खरंच कौतुक करावं तेवढं कमी येते. म्हणजेच रोहन खरंच निर्णायक षटक, स्लॉगर्स आणि डेथवर षटक अवघ्या 6 धाव्यांचं हाताळलं आणि एक सफलता मिळवून दिली आहे. अपकमिंग टॅलेंट, अपकमिंग यंगस्टर, छाप सोडणार येणाऱ्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रोहन खरत नाव लक्षात ठेवा. नक्कीच सर, रोहन खरात एक येणाऱ्या काळामध्ये मोठा गोलंदाज या खेळाडूकडे आज पाहायला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून रोहन खरत नावाचा यंग टॅलेंटेड गोलंदाज टेनिस क्रिकेट जगताला मिळाला असं म्हणायला हरकत नहीं. बिल्कुल आपकी तरफ मैं जरूर आ रहा हूँ. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं स्पोर्ट प्रेजेंट चैंपियन ट्रॉफी 2021 का क्रिकेट का महासंग्राम. मैं मनाली ब्रदर्स के कप्तान को दरख्वास्त करना चाहता हूँ, प्लीज हमारे कॉम्बॉक्स की तरफ आइए. मनाली ब्रदर्स, आपके लिए आखिरी कॉल है क्योंकि विपक्षी टीम के कप्तान और उसके सारे खिलाड़ी पहुंच चुके हैं. मनाली ब्रदर्स के कप्तान प्लीज हमारे कॉम्बॉक्स की तरफ आइए. और जो टीम आज खेलेगी संत ज्ञानेश्वर महाराज क्रिकेट क्लब आळंदी देवाची खेड चेन्नई सुपर किंगचं किट आपण त्याच्याकडे बघू शकता. ज्या पद्धतीनं आता डाव्या बाजूला ते उभे आहेत संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी क्रिकेट संघ आळंदी. आणि या संघामधनं खेळणारे जे खेळाडू आहेत त्याचे कर्णधार आहेत हबप मनमोहन महाराज गिरी. त्यानंतर उपकर्णधार आहेत हबप अमोल महाराज गवंडी, हबप अंकुश महाराज कदम, हबप मच्छिंद्र महाराज गवळी, हबप सोमनाथ महाराज गायकवाड, हबप अप्पा महाराज देवळकर, हबप सागर महाराज वगे, गौरव महाराज अकोटकर, हबप तुकाराम महाराज पांचाळ, हबप चैतन्य महाराज पांचाळ, हबप किरण महाराज राठोड. अशा प्रकारे 11 खेळाडू आहेत आणि 12 खेळाडू आहे. गणेश महाराज गायकवाड जे या ठिकाणी आणखीन एक कलाकार, ते सर्व कलाकार मंडळी आहे. वारकरी संप्रदायाचं नेतृत्व करणारी प्रतिनिधित्व करणारी मंडळी आहे. आणि पहिल्यांदाच क्रिकेटच्या इतिहासात या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये टेनिस जगतामध्ये खुल्या गटामधनं हा संघ खेळणार आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी क्रिकेट क्लबला चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीनं, शीर्षा स्पोर्ट्सच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा असतील. आणि हबप हनुमंत महाराज पवार यांना देखील या ठिकाणी मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती असतस्तबा जे संघाचे संघ मालक आहेत. बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री. हमारे साथ एक बार फिर वॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर और चंदू शेट्टी सर जुड़ रहे हैं. ओवर टू कॉम्बॉक्स. शुक्रिया. सुप्रभात दोस्तों, आप सभी का शिरसाट स्पोर्ट्स चैंपियंस ट्रॉफी पीपलगांव टप्पा के दूसरे संस्करण में हार्दिक स्वागत है. मेरे साथ जुड़ चुके हैं चंद्रकांत शेटे, टूर्नामेंट सम्राट. मनाली टीम नागपुर के प्लेयर्स, आपको टॉस के लिए रिपोर्ट करना है. मनाली नागपुर टीम, आपसे गुजारिश है. तो देसाई यूनाइटेड ग्रुप, इनके लिए लक्ष्य बड़ा नहीं है. दोनों ओपनिंग बैट्समैन आ चुके हैं. दिलीप बिंजुआ टॉस के लिए जरा टीम को लेके आ जाए प्लीज. शुभम मोरे और नरसिंह. शुभम मोरे, मुझे याद है चंद्रकांत, बिग बैश दिसंबर में जो उन्होंने वो मैच घुमाया, आकाश तारेकर और शुभम मोरे, ये दो वो ऐसे शिल्पकार रहे थे जब उन्होंने खतरनाक इनिंग्स खेली थी. और ये वही शुभम मोरे आज आप ओपनिंग करता हुआ देखेंगे. दिसंबर 2020 में बिग बैश जो मुंबई में आयोजित किया गया था, उसमें बहुत ही भव्य सफलता शुभम मोरे को मिली थी. क्रंच सिचुएशन में आके उन्होंने मैच जिताई थी. पावर प्ले के पहले 2 ओवर है. बहुत ही लाजवाब ब्रांडिंग और मार्केटिंग इस टूर्नामेंट का रहा है. 2-3 महीना पहले से टूर्नामेंट हो रही है. अपनी एंट्री सुनिश्चित करें. अब 20 एंट्री हो गई है, 25 हो गई है, 4 बाकी है, 1 बाकी है. सिस्टमैटिक. और उसके बाद ड्रॉ सेरेमनी का जो वीडियो मैंने देखा, मैं मतलब वाकई में मुझे खुशी है. अंबादास शिरसाट और उनकी जो पूरी टीम है, बहुत ही व्यावसायिक आयोजन किया है. और दिल बाग बाग कर देते हैं जब आप इस तरह के टूर्नामेंट्स देखते हैं. पूरा मैदान देखिए आप, भगवामय हो गया, फ्लोरोसेंट ऑरेंज कलर और लहराती हुई हवाएं. और वाकई में क्या माहौल है क्रिकेट का. पहले ओवर की शुरुआत शैलेंद्र तागड़, उनकी एक अलग गेंदबाजी की शैली, और शुभम मोरे धीमे से पुश करते हुए विकेटों के सामने 1 रन लिया. चंद्रकांत, यहां आने के बाद वाकई में फिल्म बेताब का सनी देओल का गाना याद आता है.
पर्वतों से आज मैं टकरा गया, तुमने दी आवाज, लो मैं आ गया। तो ये वो इतना खूबसूरत माहौल है, और गांव की सहजता, सरलता, शून्य प्रदूषण। आज महंगाई के ज़माने में प्रदूषण ये भी महंगा हो रहा है सबके लिए। यहाँ पर कोई पोल्यूशन नहीं है। आई थिंक, मुझे ऐसा लगता है साल में एक बार पीपलगांव टप्पा आना चाहिए। आई थिंक दिस इज व्हाट आई फील। तो स्कोर हो गया 1। तिरछा बॉलिंग रनअप इस बार परफेक्ट यॉर्कर करती है, लेकिन कलाइयों का नजाकत के साथ इस्तेमाल करते हुए फ्लिक कर दिया है बैकआउट ऑफ स्क्वायर, और 2 रन दौड़कर पूरे करते हुए दाहिने हाथ के बल्लेबाज नरसिंह। खिलाड़ियों की जानकारी के लिए, अपना कोई भी इक्विपमेंट यानी कि अपनी टोपी, अपना चश्मा अंपायर को नहीं देना है। बैट्समैन से प्रार्थना है आपको बॉल चेक नहीं करना है, इस बात की तरफ तवज्जो करना चाहूंगा। विकेट गिरने के बाद बॉल अंपायर को मत दीजिए, नीचे रख दीजिए। इस बार बहुत ही बेहतरीन धीमी गेंद, काटा था इस बार चंद्रकांत, क्या कहेंगे आप? चांगली गोलंदाजी त्यांची पहिली गोष्ट म्हणजे त्यांची ॲक्शन त्यांना सपोर्ट करते. पहिलाही चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकला होता, दुसरा अगदी वेगात यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न 2 रन, आणि हा पुन्हा कमबॅक, आणि तो देखील ऑप्शनच्या बाहेर लेंथवरून बॉलला कट केला. स्टंप्स के करीब आकर इस बार ड्राइव किया था, लेकिन वहां पर मिड ऑफ प्रक्षेत्रक से मौजूद अब दोनों खिलाड़ी एक तरफ, और आउट होकर वापस लौटना पड़ रहा है नरसिंह को। किया गया था राजू तंबोली द्वारा, और अब यहां पर नए बैट्समैन मनाली ब्रदर्स अगर 2 मिनट के अंदर यहाँ नहीं आती है तो आपको पेनलाइज किया जाएगा। इससे पहले 2 टीमों को वो पेनल्टी लगी हुई है। मनाली ब्रदर्स, ये आपके लिए आखिरी कॉल है। 2 मिनट के अंदर आपके सारे खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स की तरफ नहीं आते हैं तो आपको पेनलाइज किया जाएगा। बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री। तो रनआउट के रूप में ये विकेट अपेक्षित नहीं था। इतना लाजवाब फ्लिक शॉट खेला था नरसिंह ने, काफी उम्मीदें थी उनसे, और यहां पर छोटे लक्ष्य को बचाते हुए बहुत ही अच्छी शुरुआत क्षेत्र रक्षण में रेडर किंग द्वारा। शिव लोहार इस बार लेफ्ट शॉट था, आधा पुल आधा स्वीप, और यहां पर एक बेहतरीन कैच। और कैच लेने के बाद जब वो दौड़ रहे थे काले पीले ड्रेस में, ऐसा लगा मानो कोई रिक्शा दौड़ रहा है। खिलाड़ियों का स्वागत है। मनाली ब्रदर्स के सारे खिलाड़ी यहाँ आने चाहिए, सारे खिलाड़ी मनाली ब्रदर्स के यहाँ आने चाहिए 2 मिनट के अंदर, क्योंकि एक इनिंग के बाद टॉस होता है। प्लीज मैं आपको दरख्वास्त करना चाहता हूं, क्योंकि विपक्षी टीम तैयार है। मनाली ब्रदर्स के सारे खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स की तरफ आएंगे। ओवर टू चंदू शेट्टी सर। धन्यवाद सर. सर, तसं पाहिलं तर धावसंख्या मोठी नाहीये, टार्गेट मोठं नाहीये, परंतु पहा 2 विकेट गेलेले आहेत. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. शेरू लोहार सारखा फॉर्मात असणारा फलंदाज देखील माघारी परततोय. त्या अगोदर जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपातील 1 विकेट पाहायला मिळाली होती, आणि आता अनुराग मैदानात. इस बार अपने बाहों को फैलाते हुए एक्सटेंडिंग द आर्म्स जिसको कहा जाता है, स्क्वायर ड्राइव, लेकिन रोक दिया गया, और एक उत्तम ओवर समाप्त हुआ। पहले ओवर की समाप्ति पर 3 रन बने हैं 2 खिलाड़ियों के नुकसान पर। 3 for 2 एट द एंड ऑफ फर्स्ट ओवर। आप देख रहे हैं शिरसाट स्पोर्ट्स चैंपियंस ट्रॉफी पीपलगांव टप्पा, ये जगह है जहां से ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। और राहुल लोहार, जो कि शेरू लोहार के नाम से जाने जाते हैं, अब 24 गेंदों में 32 रन, 24 चेंडू 32 दावा, 24 बॉल्स,
32 टू विन. क्या कहेंगे चंद्रकांत? तर एक चांगली मॅच मी म्हणेल, कारण एका बाजूला देसाई युनायटेड पिंपरी चिंचवड आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तगडगाव म्हणजे इकडनं या बाजूलाच आता बीड जिल्हा चालू होतो, म्हणजे मराठवाडा चालू होतो आणि बीड जिल्ह्यातील ती टीम आहे आणि ते देखील ही टुर्नामेंट खेळण्यासाठी, मुख्य प्रवाहात येण्यासाठी, मराठवाड्याचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट मध्ये करण्यासाठी ते देखील सज्ज आहेत. आणि ही जी लढत आहे, कमी धावसंख्या जरूर आहे, परंतु पहिलं षटक ज्या पद्धतीने आलंय ना सर, 3 धावा आणि 2 विकेट, तर मी तर म्हणेल जी बीडचा जी टीम आहे तगडगाव, हाही संघ आज या ठिकाणी चांगला फाईट या मॅचमध्ये नक्कीच करेन. और सबसे बड़ी बात आप देखें, उनको एक बॉल की पेनल्टी थी, इसलिए उनके लिए वो एक एक्स्ट्रा डॉट बॉल डाल के विकेट लेना जरूरी था, जो उनको मिल गया है. तो राइडर किंग तगड़गांव और देसाई यूनाइटेड ग्रुप के बीच में मुकाबला चलता हुआ 35 रनों का लक्ष्य है. 1 ओवर 3 रन 2 विकेट. अब 24 गेंदे 32 रन. इस मैच के अंपायर हैं जय पवार और फैयाज शेख. जय पवार बॉलर एंड पर, फैयाज शेख स्ट्राइकर एंड पर और बल्लेबाज अनुराग मोहिते. और यहां पर अपने रनअप पर गिरते हुए स्लिप हो गए. कभी कभी पैर आपका लैंड बराबर नहीं होता है जहां आप अपने पैरों को लगाते हैं. आशा करते हैं कि सब कुछ सुचारू रूप से सही हो रहा है और वो अब गेंदबाजी के लिए फिर से तैयार हो रहे हैं. रंजीत, सर पहा एक काय आपण ज्या मैदानात आहोत, पलीकडे नगर जिल्हा आहे, आपण पण हे मैदान जे आहे ते बीड जिल्ह्यात येते, म्हणजे मराठवाड्यात आहे. बहुत ही बढ़िया हरियाली. अगर आप देखें, आंखों को ठंडक पहुंचाने वाली ये हरियाली. रंजीत दूर वाले छोर से और ये बॉल दायरे के बहुत ज़्यादा बाहर और नो बॉल दी गई है, यानी कि अब फ्री हिट का आना तय है अंपायर जय पवार द्वारा. और स्कोर आगे बढ़ता हुआ 4, 2 विकेटों के नुकसान पर. आज की सुबह का ये दूसरा मुकाबला है. पिछले 3 दिनों में 3 टीमों ने सेमीफाइनल में प्रवेश किया है. सार्थक ऊरण और दूसरे दिन हमने देखा कि शिरूर टीम ने यहाँ पर अब लेग स्टंप के बाहर वाइड बॉल और फ्री हिट जारी रहेगी. स्कोर आगे बढ़ता हुआ 5. बहती हवा के शायद नियंत्रण नहीं रख पा रहे रंजीत. बैट्समैन अनुराग मोहिते बहुत ज़्यादा बाहर वाइड और फ्री हिट जारी रहेगी. स्कोर आगे बढ़ता हुआ 6. एक चीज़ अच्छी है, रंजीत ने हमारे स्कोरर को बिजी रखा है. स्कोर हुआ है 6 for 2. पहले ही बचाने के लिए रन कम है और इस तरह अगर रन खर्च होते हैं तो फिर मुश्किलात हो जाते हैं. इस बार परफेक्ट यॉर्कर दिया और क्या लॉफ्ट कर दिया है. दौड़ने की जरूरत क्या है, स्टैंड एंड डिलीवर शॉट और ये लगा बेहतरीन चौका. सर बॅटिंग करतायत अनुराग मोहिते. 3 दिवसापूर्वीच मानाचा करंडक सेमीफायनलची मॅच होती. ज्या टीममध्ये खेळत होते अनुराग, ह्याच टीममध्ये 5 ओव्हरमध्ये केवळ 28 धावा झाल्या होत्या आणि अनुराग शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आले. शेवटच्या ओव्हरमध्ये 32 धावा ठोकल्या होत्या आणि म्हणूनच की काय पिंपरी चिंचवडचा सिक्सर किंग म्हणून देखील ओळखले जातात. तर पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी. सुरुवात तर केली आहे. स्कोर 10 for 2. 7 रन की पार्टनरशिप और इस बार नजर हटी, दुर्घटना घटी और बोल्ड कर दिया. अब परफेक्ट यॉर्कर. खिलाड़ियों का स्वागत है शीर्षा स्पोर्ट में चैंपियन ट्रॉफी 2021 सीजन 2 और इसके बाद में जो मुकाबला है मनाली ब्रदर्स वर्सेस संत ज्ञानेश्वर महाराज क्रिकेट क्लब के बीच होगा. तो मैं दोनों टीमों के कप्तानों को वो ये आखिरी बार दरख्वास्त कर रहा हूँ, प्लीज आइए. संत ज्ञानेश्वर महाराज क्रिकेट क्लब संघाचे संघनायक आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. सर्व संघ या ठिकाणी असेल, 12 खेळाडू असतील. लाईनअप व्हा प्लीज. वेळ आपल्याकडे कमी आहे कारण सामना देखील सुरू आहे. एक छान सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं निश्चित आहे. लाख मोलाची स्पर्धा, मोसमातली पहिली स्पर्धा
या स्पर्धेचं देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गणेश शिरसाट यांच्या शुभस्थित टॉस केला जाणार आहे. बीडचा संघ देखील सर खूप चांगला या ठिकाणी करतोय, परंतु ह्या संघाने मला खूप प्रभावित केलंय. कारण आयुष्यात पहिल्यांदाच असा संघ आम्हाला पाहायला मिळणार आहे. नेता असू देत किंवा अभिनेता असू देत, क्रिकेटपासून कोणी दूर राहू शकत नाही. आज आमची महाराज मंडळी देखील मैदानात खेळताना पाहायला मिळतील. मतलब चंद्रकांत, मुझे ऐसा लगता है कि आईपीएल 2 महीना पहले हो रहा है क्या? किंग्स 11 पंजाब और चेन्नई सुपर किंग दिख रहा है. बिल्कुल बिल्कुल सही है सर. किंग्स इलेवन पंजाब और चेन्नई के बीच ये मुकाबला है. मी या ठिकाणी सन्मानपूर्वक विनंती करेन आमच्या तिसऱ्या बक्षाचे प्रायोजक गैनत दादांना आपल्या शुभस्थित टॉस केला जातोय. टॉस का बॉस. चॅम्पियन ट्रॉफी 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आणि तीसरा मैच का टॉस. इट इज द कॉल. और बिल्कुल इस वक्त टॉस जीता है मनाली ने. क्या डिसीजन होगा? हम बैटिंग करेंगे पहले. ज़्यादा सवाल नहीं पूछेंगे. ऑल द बेस्ट दोनों के लिए शुभकामनाएं. मेहमानों के लिए भी एक बार फिर मैं विनती कर रहा हूँ, चलिए मंच की तरफ, क्योंकि मैच जारी है तो एक बार फिर चलेंगे कॉम्पॉक्स की तरफ. ओवर टू कॉम्पैक्स. मनाली वन द टॉस एंड इलेक्टेड टू बैट फर्स्ट. शरद ने यहाँ पर आते ही हल्ला बोल दिया है. स्कोर आगे बढ़ता हुआ 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आउट होने वाले बैट्समैन नरसिंह 2 रन बनाकर और लोहार आउट हुए. 0 पर 4 पर आउट हुए अनुराग मोहिते, जिनको बोल्ड किया गया था. शरद ने आते ही 2 बॉल में 10 बना लिए. इस बार बॉल काफ़ी नीची रही. गोज अंडर बॉल. बॉल दैट गोज अंडर द बैट. ये ऑस्ट्रेलियन टर्म है क्रिकेट का, गोज अंडर. स्कोर 21 फॉर 3. 14 की जरूरत. इस बार थोड़ी धीमी गेंद थी, फ्लाइट दी थी वहां पर और एक बेहतरीन कैच फंसा दिया. और विकेट लेने के बाद शिखर धवन की तरह अपनी जंगा पर हाथ मारते हुए का स्ट्राइक रेट, बल्कि तीसरे बॉल पर आउट है, यानी कि 333 का स्ट्राइक रेट हो जाएगा. लेकिन क्या लाजवाब बैटिंग. एक 4 मारा, एक 6 मारा, वापस आ गए. तो अब 21 पर 4, 2 ओवर की समाप्ति. पावर प्ले की जो बैटिंग होनी चाहिए वो दिख रही है. 4 विकेट गए, इससे फर्क नहीं पड़ता, लेकिन हमने 21 बना ली है. नक्कीच 21 रन बनवलेत, परंतु बीडच्या संघाचं कौतुक याकरता करावं लागेल की त्यांनी 4 विकेट पण मिळवण्यात ते यशस्वी झाले. पण आता यापुढे विकेट हाच फॅक्टर आहे, त्यांना मॅचमध्ये घेऊन येऊ शकतो. जर का या ठिकाणी आणखी 3-4 विकेट काढल्या तर बॅटिंग करणारी टीम देखील दबावात येऊ शकते, पण त्यासाठी त्यांना विकेट काढावे लागते. मतलब ऐसा कह सकते हैं बीडचे खेळाडू आहेत निर्भीड, जाऊन कोणालाही भीड. और आप देखिए जिस तरह से जो जज्बे से, एक बॉल उन्होंने कम खेला. मान लीजिए अगर वो एक बॉल उनको खेलने मिलता और 6 रन वाला वो शॉट आ जाता उस पर, तो इस वक्त ये मैच और दब जाता. अब 18 में 14 चाहिए. और नया ओवर प्रारंभ करने आ रहे राहुल कमेंट्री बॉक्स वाले छोर से. और बैट्समैन है शुभम मोरे. शुभम मोरे 1 रन बनाकर शांत पारी खेल रहे हैं. ज़्यादा चहल पहल नहीं है. नए बैट्समैन आए हैं सागर. यहां पर अब अगर 2 विकेटें आती है तो डेफिनेटली दबाव बढ़ जाएगा. सो अब न केवल विकेट बचानी है बल्कि रन भी बनाने हैं. दोहरा दबाव. लेफ्ट आर्म ओवर. इस बार अपना दाहिना पैर आगे लाए, बल्ला और पैर साथ में रखते हुए पुश किया 1 रन के लिए. शुभम ने स्कोर आगे बढ़ता हुआ 4 विकेट के नुकसान पर 22. अब 13 की दरकार 17 गेंदों में. 17 चेंडू 13 धावा. 17 बॉल्स 13 रन टू विन. 17 गेंदे 13 रन. आप देख रहे हैं शिरसाट स्पोर्ट्स चैंपियंस ट्रॉफी 2021, दूसरा साल बेमिसाल.
पीपलगांव टप्पा में आयोजित ये प्रतियोगिता का आगाज 3 अगस्त को हुआ और अब हम उसके अंजाम की तरफ आगे बढ़ रहे हैं, जहां कल इस प्रतियोगिता के 2 सेमीफाइनल और एक फाइनल मुकाबला आप देखेंगे। 8 इनाम दिए जा रहे हैं, पहला, दूसरा, तीसरा, चौथा, पांचवा, छठा, सातवां और आठवां, प्लस बैट्समैन, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर, मैन ऑफ द सीरीज। लेफ्ट आर्म राउंड एंड वक्त पर अपने बल्ले के मुंह को खोला और दिशा दी थी फ्लाई स्लिप की जानिब, 1 रन हासिल करते हुए वहां पर बैट्समैन सागर। बिल्कुल इसकी जरूरत भी थी, स्ट्राइक को घुमाते रहना चाहिए। अब स्कोर 23 पर 4, 12 की जरूरत 16 गेंदों में, 16 चेंडू, 12 धावा, 16 बॉल्स, 12 रन्स टू विन। 16 गेंदों में 12 की जरूरत। क्षेत्ररक्षण में काफी बदलाव, पावर प्ले अभी चूंकि खत्म हो चुका है, क्षेत्ररक्षण फैला दिया गया है। इस बार भी शुभम ने हल्के हाथों से ड्राइव कर दिया, 1 पूरा किया, दूसरा तब्दील करना चाह रहे थे, मना किया। यह बहुत जरूरी है। अब 24 फॉर 4, 11 की जरूरत 15 गेंदों में, 15 चेंडू, 11 धावा, 15 बॉल्स, 11 रन्स टू विन। राहुल ने इस बार बेहतर बॉल की, बॉल हवा में, कॉटन बोल्ट का मौका और मौका लपक लिया। अब ये विकेट यहां पर महंगा साबित हो सकता है देसाई यूनाइटेड ग्रुप के लिए। पत्तों का महल जिस तरह बिखर जाता है वैसे विकेटें गिरती जा रही है। चंद्रकांत क्या कहेंगे? तर भानुदास पराड साहेब दैनिक लोकमतचे पत्रकार आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी अमोलजी सिरसाट यांचे अगदी जवळचे मित्र आणि आमचेही मित्र क्रिकेटचे चाहते या स्पर्धेच्या अपडेट्स देखील सातत्याने वृत्तपत्रामधून त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। तसे भानुदासजी पराड सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। दैनिक लोकमत पुणेचे तसेच मयूर पराड हे देखील उपस्थित राहत आहेत। मंगेश गायकवाड, आपण सर्वांचं हार्दिक स्वागत। इस बार आसान गेंद थी और उसे हुक कर दिया विकेटों के पीछे। फाइन लेग की तरफ 1 रन मुकम्मल करते हुए शुभम मोरे 25 रन 5 विकेटों के नुकसान पर। आइए फॉलो विकेट्स अगर देखें, पहला 3 पर, दूसरा 3 पर, तीसरा 10 पर, चौथा 21 पर, पांचवा 24 पर। पहले ओवर में 3 रन, दूसरे ओवर में 18 और इस ओवर में अगर हम देखें तो अब तक 4 रन देकर 1 विकेट हासिल किया है राहुल ने। लेफ्ट आर्म राउंड द विकेट और नए बैट्समैन राजेश सोरटे। बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए केवल गेंद को बल्ले पर आने दिया, धकेला विकेटों में और 1 को 2 में तब्दील किया। अभी यह चतुर क्रिकेट, इसकी जरूरत है। 4 रन 6 रन अगर नहीं भी लगाते हैं तो लक्ष्य इस तरह है कि 1-2 बनाकर भी उसकी पूर्ति की जा सकती है। राहुल का एक कामयाब ओवर समाप्त होता हुआ 3 ओवर के समाप्ति पर 27, 5 विकेट के नुकसान पर। शिरूर घोडनदीवरून या मॅचचा आनंद घेत आहेत आर के सरकारजी, त्यांचं देखील आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करू। या स्पर्धेच्या निमित्तानं लोकमत वर्तमानपत्राचे पत्रकार भानुदास पराड ज्यांनी 2 महिन्यापूर्वी खूप चांगली आर्टिकल लिहिली होती आणि ही स्पर्धा व्हॉट्सअप असेल, FB असेल, इंस्टाग्रामच्या माध्यमातून खूप प्रसिद्ध केली होती, त्यांचं आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर मयूर पराड, मंगेश गायकवाड यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सिरसाट स्पोर्ट्सच्या वतीनं सर मैं आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो है। वेलकम, हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं। 12 गेंदों में 8 रनों की जरूरत है। राजेश सोरटे 1 बॉल में 2 रन बनाकर, शुभम मोरे 5 गेंदों में 4 बनाकर खेल रहे हैं। 27 पर 5। छोर को बदला गया है इस वक्त शैलेश।
पहला ओवर शैलेंद्र ने हमारे कमेंट्री बॉक्स छोर से किया था, अब उनको सामने से गेंदबाजी की जिम्मेदारी सौंपी गई है दाहिने हाथ के राउंड द विकेट। फुल टॉस बॉल थी, आड़े बल्ले से खेला, लेकिन वहां पर क्षेत्ररक्षक तैनात और इसलिए इस बॉल पर रन नहीं बनेगा। डॉट बॉल भी एक प्रकार का प्रेशर बनाने का तरीका हो सकता है। फील्डिंग प्लेसमेंट अकॉर्डिंग टू द बॉलिंग प्लान, ये क्रिकेट में हमेशा कारगर साबित हुआ है। 10 बॉल 8, इस बार उठा दिया और के बाद एक विकेट गिरते जा रहे थे, लेकिन शुभम मोरे अपनी जगह पकड़ कर बैठे हैं। और देसाई यूनाइटेड जो टीम है उसको वाकई में शिकस्त से फतह की तरफ ले जाने वाला अगर कोई बल्लेबाज है तो शुभम मोरे। सत्यम शिवम सुंदरम शुभम, ये हम कह सकते हैं। शुभम मोरे इस बार गेंद को थोड़ा बाहर रखा था, लेकिन उस पर भी रन बनाने से नहीं चुके। जी हाँ, ये बहुत सही तकनीक है। बाई का 1 रन और अब दोनों टीमें जो हैं बराबरी पर पहुंच चुकी है। थोड़ा सा मुश्किल विजय जरूर था, लेकिन शुभम मोरे वहां पर खड़े रहे और अपनी टीम को विजय दिलाई। एक एनालिसिस ये भी होना चाहिए कि शुभम मोरे जब जब नॉट आउट रहते हैं तब उनकी टीम जीती है या नहीं। आई थिंक दैट इज ऑल्सो एन इंटरेस्टिंग एनालिसिस। इस बार बल्ले को स्वाइप करते हुए विजयी रन कहा जा सकता है और इस तरह 5 विकेट से इस मुकाबले को जीत लिया है देसाई यूनाइटेड ग्रुप ने पिंपरी चिंचवड़। गांव टीम को उन्होंने 34 रन बनाए। 35 का लक्ष्य दिया था देसाई यूनाइटेड ने, 5 विकेट खोए। शरद ने 10 रन बनाए, शुभम मोरे नॉट आउट रहे 10 रन बनाकर, अनुराग मोहिते ने 4 रन बनाए। लेकिन अगर देखें तो ओवरऑल एक अच्छी संघ भावना से विजय हासिल की। आइए चलते हैं प्रशांत आदौड़े की तरफ जो मैन ऑफ द मैच अवार्ड लेकर तैयार है। शुक्रिया। शुक्रिया हरीश सर। वेलकम बैक। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है सिरसा स्पोर्ट प्रेजेंट चैंपियन ट्रॉफी 2021 के इस क्रिकेट के महासंग्राम में। और बहुत ही अच्छी जीत देसाई यूनाइटेड ग्रुप पिंपरी चिंचवड़ की तरफ से हुई है और इस मैच में गेम चेंजर खिलाड़ी बने हैं। उस खिलाड़ी का नाम है दमदार शानदार 2 ओवर कमाल का प्रदर्शन करते हुए इन्होंने 10 रन दिए और 2 सफलता अर्जित की। बढ़िया प्रदर्शन किया, इसीलिए मैन ऑफ द मैच बने हैं राजेश सोरटे। मैन ऑफ द मैच गोज टू वन अँड ओनली मिस्टर राजेश सोरटे। राजेश सोरटे, आपल्याला विनंती आहे आपण सिरसा स्पोर्ट प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी 2021च्या व्यासपीठावरती यायचे। या ठिकाणी लोकमतचे पत्रकार आमचे सर्वांचे मित्र भानुदास फराड यांच्या शुभ हस्ते आपला गौरव केला जाईल। राजेश, कॉंग्रॅच्युलेशन। आणि मैदानामध्ये आपण बघतोय विठूचा गजर केला जातोय। நிறுத்துறா नमस्कार प्रेक्षक हो सर्वांचं एक वेळ पुन्हा एक वेळ हार्दिक स्वागत आहे सिरसा स्पोर्ट प्रेझेंट
वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है चैंपियन ट्रॉफी 2021। आप देख रहे हैं बहुत ही अच्छा माहौल यहाँ बना हुआ है और राजेश बहुत ही अच्छी गेंदबाजी की है, तो मैन ऑफ द मैच के आप हकदार बने हैं, तो ये मैन ऑफ द मैच का टी शर्ट आपके लिए मिल रहा है। क्या प्रदर्शन रहा है, 2 ओवर 10 रन और 2 शिकार, बहुत ही अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया राजेश, कॉंग्रॅच्युलेशन। अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपण केलेली आहे। या मोसमाची सुरुवात चांगली झाली का, कारण रबर बॉल काही प्रमाणात आपल्या भागामध्ये सुरू आहे, परंतु आता टेनिस बॉलमध्ये पहिली बॉलाची स्पर्धा आणि त्यानंतर लगेचच म्हणजे पहिलाच जो परफॉर्मन्स तो खूप चांगला झालाय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतो। सर्वप्रथम शिरसाट स्पोर्ट्स अजून खूप बरं वाटतंय, खूप दिवसांनी टेनिस क्रिकेट खेळायला भेटलं आणि सर्वात प्रथम शिरसाट स्पोर्ट्सची ट्रॉफी असल्यामुळं आनंद होतोय खूप इथे खेळायला आणि विकेट पण चांगले केलेलं आहे आणि मजा येते। थँक्यू, खूप छान पद्धतीने तुम्ही कामगिरी केली आहे। पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट, कारण यानंतर अजून काही बरंच काही घडणार आहे, ऑल द बेस्ट। तर या ठिकाणी आपण बघितलं खूप चांगली कामगिरी निश्चित राजेश सोरटेने केले आणि या सामन्यात तो हिरो ठरतोय। आता मैदानात मॅच पुन्हा एकदा बघणार आहोत, ज्यामध्ये वारकरी संप्रदायामधले खेळाडू आपल्याला बघायला मिळतील। महाराष्ट्रात किंवा टेनिस जगतामध्ये प्रथमच असं आपल्याला पाहायला मिळतंय की वारकरी संप्रदायामधले जे खेळाडू आहेत ते या मंचावरती रंग भरण्याकरता असतील। चेन्नई वर्सेस पंजाब असा सामना असेल। बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर ओम अँड नवनाथ। धन्यवाद प्रशांत सर। जाऊया मैदानाकडे। एक सुंदर असा सामना पाहायला मिळेल। विदर्भातील एक ताकदवान संघ, ज्या संघाचं नाव आहे मनाली ब्रदर्स नागपूर, प्रथमतः या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा एक विशेष संघ या स्पर्धेला लाभलाय, तो म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज क्रिकेट संघ, आळंदी देवाची तालुका खेड, जिल्हा पुणे। सर्वच्या सर्व हरिभक्त पारायण कीर्तनकार महाराज मंडळींचा हा संघ आज मात्र वेगळ्या वेशभूषेत मैदानावरती दाखल झालाय आणि क्रिकेटचं किट परिधान केलंय। चेन्नई सुपर किंग्स पंचाकडनं सामना सुरू करण्याचा इशारा येतोय आणि गोलंदाजी मार्कवरती दिसतील हरिभक्त पारायण अमोल महाराज, तर फलंदाजी करता मनाली ब्रदर्स नागपूर संघाकडनं सलामीची जोडी। एका बाजूला असेल मध्य प्रदेशचा एक डावखुरा फलंदाज राहुल निर्मल आणि स्ट्राईकला असेल आनंद गोली नागपूरचा